तर आपण जाणार आहोत आज पेप फोर्टवर. तुम्हाला थंबनेलमध्ये समजत असेल, पेप फोर्ट त्याला विकटगड असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, पावसाळ्यातली ही आमची पहिली ट्रेक होणार आहे आणि खूप धमाल करणार आहोत, मजा येणार आहे. आता आपल्याला आदित्य घ्यायला येणार आहे, तर आपण त्याच्या गाडीवर बसू आणि मस्तपैकी जाऊ. तर आदित्य पण आला आहे, जास्त वेळ न घालवता. काय म्हणतो आदित्य, मला सांग. लवकर पोचायचं आहे, नाहीतर खूप ऊन लागेल. चला पुढे घेऊ. ॲक्च्युली खूप टाईम झाला आहे, आम्हाला वेळ न घालवता लवकर जाण्याचा ट्राय करू आणि जे पण आहे ते तुम्हाला पुढं दाखवतो मी. तर डायलॉग होते का त्याचे? काय डायलॉग होते का? रस पियाला ये म्हटलं होते का? होते नाही. जो वेदर आहे ना, वेदर आणि आमचा टायमिंग परफेक्ट आहे, परफेक्ट मॅच करतोय. हे बघा, फिरायला जायच्या टायमिंगला पण त्यांना पबजी सुचते भाई. आयडी लय बेकार आहे. अरे ते 200 रुपयाचं बिल करून 5000 दिले. आपण 100 रुपयाचं बिल करून 6000 दिले तर आपला फोटो लागून होतो. विचारायला लागेल त्याला. सेलिब्रिटी आपण पण सेलिब्रिटीच्या कमी होत का? नावाचं सेलिब्रिटी. सेलिब्रिटी 32 मिलियन वाला सेलिब्रिटी. तर तेच झालं. वाढली जेसन भाई निघाता का? चलो लेट्स गो गाइस. आम्ही थांबलो आहोत माथेरानच्या घाटावर आणि जो इथला नजारा आहे ना, तो बघा तुम्ही. माझी कुठं झूम आहे? मित्रांनो, जो नजारा आहे ना, तो खूपच भारी आहे आणि खूपच भारी आहे. थोडे आता फोटो काढू आम्ही मस्तपैकी आणि पुढे आम्ही डायरेक्ट जाऊ पेप फोर्टला. डेस्टिनेशन बघलाय तो असूनलाय मागतय जपून. पोज बघा कशी देत आहे. तो ब्लॉगर बा आपला नवीन ब्लॉग स्टार्ट केलास का तुम्ही? नाही, मग जस्ट फॉर फन, फॉर हमारे ग्रुप के लिए. ओके गेरुवा रे म्हणून बोलतोय. कार फाटली तुझी? अरे भाई असा तरी असा तो माहिती असं नॉर्मल सोडतो ब्रेक सोडतो तर पाठी पोचलो झालो. रिक्स तो बनता है. आता फोटो काढायला घेतलेस तुम्ही, तर रिक्स काय घ्यायला? तर गाडीची आपण रिक्स नाही, गाडीची रिस्पेक्ट नाही करता. इसके पूर्ण मान्सून बंद होईल आपला, माहितीये का? गाडीला काय झालं तर मेन आहे, गाडी मेन आहे आपली. हे किती घाम फुटले फोटो काढून लय दमले. करते पोरत ना नेचर तर ये नाही घेत, पण फोटो काढला 100. काय थंड वारा आहे इकडे. आपण जे शहरात वारा अनुभवतो, गावा ठिकाणी वारा अनुभवतो, त्याच्यापेक्षा कितीतरी तिप्पट खूप थंड आहे. जसं की महाबळेश्वरला कसं थंडावं असतं 12ही महिने, असं थंडावं आहे इकडे. आपण आलेलो तर मित्रांनो, आता आपण आहोत माथेरानच्या डोंगरावर. तर आपण आपली गाडी इथं पार्क केली आहे आणि आपण जाणार आहोत पेप फोर्टवर. माकड यू नो वांडर आहे तो. देयर इज मोंकी. तिकडून पण हे रस्ता आणि इकडून पण हे रस्ता. कुठून इकडून गेलो तर 25 रुपये, इकडून गेलो तर फ्री. आपण फ्री मधून जाऊ. मग जास्त चालू फ्री मध्ये जाऊ. जास्त तिकडून तर शॉर्टकट आहे उलटा. आपण फ्री मधून जाऊ. डायरेक्ट ट्रेकला जी जागा आहे ना, पैसा बचाव और ट्रॅव्हल करो. तिकडून तसं गेलो तर
पूर्ण घुमून तसं जायला लागेल. खरी मजा तर हीच आहे, कमी बजेटमध्ये फिरणं. तर दाखवतो तुम्हाला जे काय ते पुढे मी. न्यू ब्लॉगर होते गाड्या आमच्या. बघा किती आहेत गाड्या. कसा फोन कसा बघायला दाखव. गाड्या हर व्हरायटी मोठा युट्यूबर आणि मी छोटा युट्यूबर. फ्रंट कॅमेरा यूज केला. बघू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काय लाईक करा. लाईक करो गाईज, लाईक करो. आणि- आधी तुला नक्की माहिती आहे का रस्ता? आपली ट्रेक कुठून स्टार्ट होणार आहे? मी एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं ते, त्याच्यानुसार मी तुम्हाला आधी मुलीची व्हिडिओ होती का मुलाची होती सांगा ती. मुलाची होती, मी मुलींना बघत नाही. ओके गाईज, आता आम्ही पहिल्यांदा चुकलेलो आहोत. पहिला स्टेप. आता किती वेळा सांगता येत नाही. तर असेच नवीन वाटा चुकायच्या ब्लॉगसाठी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. तिकीट आता नाही बोलते- फ्री मध्ये आलो ना मी. नाही ब्रो, तुमची नाही चुकत यादी ते साईडला ऍप असतो. खालून रस्ते, आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो. आता हा इथून रस्ता आहे, इथून असा खाली मारायचा राईट. ट्रेकिंग क्रॉस करून तिकडे बाहेर जा, रेल्वे ट्रॅकनी सरळ धन्यवाद. तर आम्हाला काकांनी रस्ता सांगितला आहे, हा काय आमचा कामाचा नाही. तर गाईज, आता आम्ही अशाच प्रकारे 100 रुपये वाचवलेले आहेत. पर पर्सन 25 रुपये होते तिकडे, पण आम्ही ट्रिक वापरली. आणि तुम्ही पण असंच आहे कधी आलात तर तुमचे पण पैसे वाचतील. लो बजेट मधून ट्रॅव्हल कसं करायचं ते आमच्या ब्लॉग मधून शिका तुम्ही. बरोबर बोललो का बाया? बरोबर आहे. लो बजेट जे फिरण्यात मजा आहे ना, ती कुठेच नाही मजा. सांग प्लॅन मेकर कोण आहे परत एकदा. प्लॅन मेकर सर्व आहेत. काय तर ह्या ट्रिपचा प्लॅन मेकर सुजल म्हात्रे. माझ्याशिवाय असं काहीच होऊ शकत नाही. हे 150 प्लॅन करतील, ते कॅन्सल होतील. मी एकच प्लॅन करतो, तो फिक्स करतो. तो पण एका आदल्या रात्री होतो. तुम्ही फक्त प्लॅन बनवा, मला सोबत घ्या. मी तुमच्यासाठी कधीही सोबत आहे, रेडी आहे. तर आता थोडं सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही. लेट्स गो. आता बघितला तुम्ही नजारा, हे आहे माथेरान. आणि आम्ही जाणार आहोत पेप फोर्टवर. तर नक्की राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. आणि तर भेटूया आपण पुढे. 3 कोयल आमचे. आम्ही ते मागच्या वर्षी पण आलतो एकदा. पावसाचा खूप पाऊस होता, पावसाला आता पण पाऊस पडतो पण तेवढं पडत नाही. आणि इथे आलतो वरून पूर्ण म्हणजे असं दगड असे खाली आलते. आमची खूप घाई होती इथून जायची. आम्ही हा पूर्ण एक पट्टा आहे ना, खूप फास्ट गेलतो आम्ही. अजिबात इथे टिंगल मस्ती करू नका. जर तुम्ही पण आलेत तर मस्तीचा विषय करू नका इथे काही, की जेणेकरून तुम्हाला काही त्रास होईल. आणि आता ट्रेन आलेली आहे बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. हेच तर आम्हाला बघायचं होतं खरं तर. ट्रेन कसं वाटलं मला सांग खरं खरं सांग. व्हिडिओ मध्ये फेमस होणार नाही. हे जे कलर मारलंय ते फक्त माणसांनी मारलेला आहे कलर. आणि ही जे शेप आहे ते पूर्ण नैसर्गिकरित्याने आलेले आहे. तुम्ही बघा शकता. यांचं मस्त फोटोशूट चाललंय. ये अभी सीन कर रहे हैं ना, वो सीन मैंने 1 साल पहले किया था. क्या भाई, मतलब मैं समझू क्या, सैवेज बनने की कोशिश कर रहा है क्या तू? हे समोरच आपल्या चंदेरी फोर्ट आहे. आपल्या चॅनलवर चंदेरी फोर्टचा पण व्लॉग आहे, तर तुम्ही नक्की चेकआउट करा.
खूप एन्जॉय येईल. कसं आम्ही तिथं गेलतो, कसं रस्ता भटकलेलो आणि कसं क्लाइंब केलं होतं ते पण दिसेल. तर नक्की बघा व्लॉग. तर पेप फोर्टवर जाण्यासाठी हाच मार्ग आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्ही हा जो बोर्ड बघत आहात, लेफ्ट साईडला कड्यावरचा गणपतीला जाण्याचा रस्ता आहे आणि राईट साईडला पेप किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. तर आता आम्ही चाललो आहोत कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला, मग नंतर आम्ही पेप फोर्टवर जाऊ. तर मित्रांनो, कड्यावरच्या गणपतीचं दर्शन आमचं झालं. आता आम्ही चाललो आहोत पेप फोर्टवर. तुम्ही बघू शकता समोरच हा पेप फोर्ट आहे. तर भेटूया आपण तिथं. इथून हा रोड खाली जातोय पेप फोर्टच्या इथं. हे बघा, इथं थोडीफार मल्टी आहे. मला वाटतंय येत्या मान्सूनमध्ये हे पूर्ण हे मल्टीने भरून जाईल मला वाटतंय. तर आता शिडी लागते. ही शिडी आहे. या शिडीवरून जायचं आहे खाली आपल्याला. तसं सावकाश. माझा विश्वास नाही बोटाला विश्वास. येशील रे, इझी आहे. पोचू आता थोड्या वेळात. थोडेच पुढे आल्यानंतर इथं शिडी लागते. हे बघा कोण लागते. ही शिडी आहे. इथून असं वर चढायचं आपल्याला, मग आपण पोहोचू पेप फोर्टच्या टॉपवर. नथिंग टू मच हार्ड ब्रो. टू इझी. तर मित्रांनो, पेप फोर्टच्या टॉपवर आपण आलो आहोत. हे बघा, हा इथं असा सीन आहे. श्री स्वामी समर्थांचं मठ आहे इथं. चालू आहे का मठ? ए मामा, चला आता पुढं. या शिड्या खूप हलतात, तर इथून काळजीपूर्वक या तुम्ही. आणि आपण आता पोहोचलो आहोत पेप फोर्टच्या टॉपवर. तिथं समोरच हा मंदिर आहे. मित्रांनो, मला बोलतो चणे आणले नाही ना, आता यांनी चणे आणले. ते तू चणे आणणार नव्हता ना, आता कसं आणलंस? प्रोटीन मग आधी खोटा का बोललास? भाकरी, यो डब्बा, यो कांदा, पाणी. हा अजून संपला, एक खंड संपला. एक मीठ मसाला भाई मी हाय. ओके. पिशवी काय आहे? फोन पाऊस आला. अच्छा. ही माझ्या बाईकची चावी. ए भाई थांब, विसरलो मसाला जा. गुड ब्रो. तुला काय बोलू मी आता? गुड. मला काय बोलू मी आता, मला सांगा. हे आम्ही असं एक कांदा आणि हे कसं लागल कसं मला ते समजत नाही. बांधून ठेवलेला कागद. एक काम करे, घरी ने आणि खा. एक कांद्याला पण खा. कांदा जेवणासोबत येईल काम आपल्याला? खाता येईल, पण कांदा मस्त. मसाला नाही, मी पुरी देणार नाही. चण कच्चं खाईन मी. तर आम्हाला आता जाम भूक लागली, तर आम्ही आता जेवण करू आणि तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा. या फोर्टवर तुम्हाला एक मंदिर भेटेल बघायला आणि श्री स्वामी समर्थांचं मठ भेटेल बघायला.
आणि हा नजारा मिस नका करू तुम्ही, हा नजारा पण तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो ह्या व्लॉगमध्ये इतकंच होतं आणि आता मी हा गड खाली उतरत आहोत. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल, खूप एन्जॉय केला असेल तुम्ही. तर आपण भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये. सी यू.